जाऊयात. राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आहेत आणि आमचा अभिप्राय, आम्ही त्याचा आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवतो. सर, तो प्रामुख्याने हैदराबाद गॅजेट असेल या सातारा गॅजेट असेल, या दोन विषयांवर खरं तर ते प्रामुख्याने मागणी करतात की ते लागू करा, आणि याबद्दल दोन्ही कोर्टाकडून खरं तर नकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे दुसरा काही पर्यायी मार्ग सुचवला जाणार आहे का? असं आहे की आपण जो काय शासन स्तरावर विलंब त्यासाठी लागतोय की कोणताही निर्णय करताना जे टू स्टँड द टेस्ट ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या परीक्षेला आम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे. कोर्ट आणि सन्मान्य जरंगे पाटील साहेब आहेत ते त्यांचे सुद्धा सातत्यानं जी मागणी असते, मग पण ती मागणी मान्य करायची, कोणीतरी मग न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती घ्यायची. शेवटी तो एक हा सगळा प्रकार विनाकारण मग तो लांबत जातो, गैरसमज होतात. म्हणून मला वाटतं की थोडा वेळ लागला ही गोष्ट बरोबर आहे, पण आपण न्यायालयीन प्रक्रियेला आपण सामोरे जाताना उद्या आपल्या सरकारने घेतलेला निर्णय हा टिकला पाहिजे, ही त्या पाठीमागची आमची भूमिका. आणि त्या दृष्ट्या मला वाटतं आज आमची ती प्रक्रिया ह्या सगळ्या बाजू तपासल्याच्या नंतर निश्चितपणे मग मला वाटतं तो मसुदा मी त्यांच्याकडे पाठवू. एकूण या संदर्भात आता सध्या पाहिजे तर मोठ्या प्रमाणात मुंबईला कुठेतरी वेटिंग धरलं जात आहे का, असे प्रश्न हे वारंवार उपस्थित होतात. आज जरी का पाहायचं तर आर्थिक राजधानी आहे, BSC असेल किंवा RBI असेल, असे काही ठिकाणी देखील जात आंदोलक हे घोषणाबाजी देत नारेबाजी करताना दिसत आहेत. एकूणच उपसमिती याकडे कशा प्रकारे बघत आहे? काही या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना या संदर्भात सूचना करणार आहेत, त्या बोलणार आहेत? नाही, मी गेले 2 दिवस ते जरंगे पाटलांना आव्हान करतोय की मराठा आरक्षणासाठी आपण 58 मोर्चे काढले आणि सगळ्या जगामध्ये त्याचं आश्चर्य होतं की इतके मोर्चे लक्षावधी लोकांचे निघाल्याच्या नंतरही कुठं गालबोट लागलं नाही, कुठं त्यामध्ये समाजाची बदनामी झाली नाही. आता जे काही मंडळी काही प्रकार करतात, रस्ते अडवणं असेल किंवा मला वाटतं सरकारच्या भारत सरकारची एस्टॅब्लिशमेंट आहे, रिझर्व्ह बँक किंवा अन्य बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, तिथे जाऊन काही घोषणाबाजी करणं त्यांनी काही आरक्षण मिळणार नाही ना, किंवा त्यांनी प्रश्न सुटत नाही. आज जरंगे पाटील स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहेत. मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता? त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आहे, आपल्याला आपली बदनामी नको आहे. थोडा वेळ आंदोलकांच्यामुळे मुंबईमध्ये थोडा काही परिणाम होईल, पण त्यांनी काही फार मला वाटत नाही की इतका आपण याच्यामध्ये काही टीका करण्याचं कारण आहे. शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना तो मराठा बांधव आझाद मैदानावरून जर एकत्र येत असतील त्याला गैर काय वाजवी काही नाही, पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण दैनंदिन जे जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असाल त्या समाजाची बदनामी होतं, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. थँक्यू. त्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीची बैठक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे बोलत होते. मुंबईकरांचे हाल करू नका असं आवाहन देखील त्यांनी आंदोलकांना केलेलं आहे.